पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत 24 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत चोरटी दारू वाहतूक करणारा चालक रंगेहात पकडण्यात आला आहे। गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलिसांनी MS-03 AW 3893 क्रमांकाची वाहन तपासले असता चालक विनायक सखाराम राऊत वय 45 वर्ष राहणार सिताडी पाडा तालुका साक्री जिल्हा धुळे हा रॉयल ब्ल्यू मार्ट विस्कीची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याचं समोर आले आहे। रॉयल ब्ल्यू मार्ट विस्कीचे 20 बॉक्स किंमत 1,92,000 रुपये आणि वॅगनार कार किंमत 1,50,000 रुपये असा एकूण 3,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या चालकाला मुद्देमाल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने दारूचा साठा पिंपळनेर येथील राकेश जाधव यांच्याकडून खरेदी केल्याचं पोलिसांना सांगितले। या प्रकरणात दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून पुढील तपास PSI राजेंद्र उत्तम मोरे करीत आहेत। MDTV न्यूज साठी पिंपळनेर व परिसर वार्ताहर विलास जाधव। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। आगामी नगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्यावर कारवाई करायचे आदेश होते। त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वॅगनार गाडी क्रमांक MH-03 AW 3893 ही सामोड्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे। सदर बातमी मिळताच आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली। तिथे अडवून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले। रॉयल ब्ल्यू नावाची 20 बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले, ज्याची किंमत 1,92,000 असून व वॅगनारेची किंमत 1.5 लाख असे 3,42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी ताब्यात आहे। तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साक्री विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नमस्कार।